ठाकरे गटाचे राजन साळवींचा आज कुठलाही पक्षप्रवेश नाही। ते मतदारसंघ मजबूत कसा होईल हा माझा प्रयत्न असल्याची सूचक प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली आहे। तर काही माजी आमदार उगाच स्टेटमेंट देतात, त्यांच्याकडे आमचं लक्ष नाही असं उदय सामंतांनी म्हटलंय। पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहेत। प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजापूर लांजाडे निघालेला आहे। 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। पुन्हा एकदा ही सगळी पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील। माजी आमदार काही प्रवेश करत आहेत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत। ज्या काही चर्चा चालू आहेत, जे काही माजी आमदार उगाचच स्टेटमेंट देतात, त्यांचा उल्लेखही केलेला नसताना त्यांच्याकडे आमचं अजिबात लक्ष नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीपासून उबाठाला खिंडारा पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर मी रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा, मला तोंड उघडायला लावू नका। माझ्याकडे सगळी माहिती आहे, माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल। तेव्हा आमचे काय जाता येत आहे ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे, जे राहिले आहेत ते राहणारच आहे।